महाराष्ट्रात आज सर्वाधिक चर्चा एकाच प्रश्नाची आहे आणि तो प्रश्न आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार। कारण निकाल लागून 48 तास उलटून गेले तरी महाराष्ट्राच्या कारभाराचं नाव काही ठरलेलं नाही। बलाढ्य बहुमत मिळून सुद्धा मुख्यमंत्री पदावर एकमत झालेलं नाहीये। दोन्ही बाजूंनी विशेषतः शिवसेना भाजप दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे केले जात आहेत। पडद्यामागून रस्सीखेच सुरू आहे। जे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली हे भलं मोठं यश मिळालं त्यांना पुन्हा एकदा संधी मिळावी असं त्यांच्या नेत्या कार्यकर्त्यांना वाटतंय। तर भाजप स्वबळाच्या आकड्याच्या जवळ पोहोचल्यानं मुख्यमंत्री भाजपचाच असा दावा केला जातोय। काही दिवसांपूर्वी अमित शहा यांचं एक वक्तव्य चर्चेत होतं। भाजपनं त्याग केल्याची आठवण त्यांनी करून दिली होती। 2022 साली भाजपनं कसं काळजावर दगड ठेवून मुख्यमंत्री पद सोडलं होतं याची सल अधूनमधून भाजपचे नेते बोलून दाखवतातच। आता आलेली ही संधी ते सोडणार आहेत का, पुन्हा ते त्याग करणार आहेत का, या सगळ्यात अजित पवारांचा पाठिंबा मुख्यमंत्री पदासाठी निर्णायक ठरेल का, या सगळ्या प्रश्नांची चर्चा आज आपण करणार आहोत। पण ही चर्चा करण्याच्या पूर्वी या मुद्द्यावरून काही मूलभूत सवाल निर्माण झाले ज्याची आपल्याला चर्चा करायची आहे। हे काय हे सवाल बडे मुद्द्यामध्ये आपण चर्चा करूया। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर हक्क कुणाचा आहे, भाजप की शिवसेना? भाजप महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवणार का, ज्याची चर्चा सुरू आहे की त्याची आठवण करून दिली जाते। मुख्यमंत्री पदावरून भाजप शिवसेनेत काहीसा सुप्त संघर्ष सुरू आहे का, जे दावे प्रतिदावे केले जात आहेत त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करूया। मुख्यमंत्री पदाचा त्याग कुणाला करावा लागणार आहे, कुणाला तरी एकाला त्याग करावा लागणार आहे की मग वाटून घेतलं जाणार आहे, फॉर्म्युला काय असेल त्याबद्दल सुद्धा चर्चा। भाजपच्या जास्त जागा सेनेची बार्गेनिंग पॉवर कमी करणाऱ्या ठरल्यात का, या सगळ्या मुद्द्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आजच्या बडे मुद्द्यामध्ये। आणि यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये जोडले गेलेले आहेत। केशवजी, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे आहेत। मनीषाताई, तुमचंही स्वागत आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे नेते युवराज मोहिते आहेत। युवराजजी, तुमचंही स्वागत आहे। आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते मुख्य प्रवक्ते महेश तपासे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेशजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे। मी सुरुवात या चर्चेची केशव उपाध्ये यांच्यापासून करणार आहे। केशवजी, ज्या प्रकारची ही एक प्रकारची रस्सीखेच आज महाराष्ट्रामध्ये दिसतेय, तुम्ही तुमच्या नेत्यांकडून सातत्याने दावा केला जातोय की मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल, का असेल? तुमचा दावा का आहे, का वाटतं तुम्हाला की तुमचाच तो हक्क आहे? मुळामध्ये रस्सीखेच हा शब्दच मला वाटतं विलास हा चुकीचा आहे। बर, मुळात असं आहे की तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसलेच नाहीयेत। त्याची कारणं अशी आहेत की मुळामध्ये असं आहे की आता परवा निवडणुका संपल्यात, मतदान संपलंय, अजूनही आमदारांना आपापल्या मतदारसंघामधले कार्यक्रम, काही जणांचं उत्सव त्या जिंकल्यानंतरचं सगळ्या लोकांना भेटण्याचा पहिला तातडीनं असतं, असं सगळं सुरू आहे। भारतीय जनता पार्टीचे आमदार आपापल्या मतदारसंघात आहेत, तर मुंबईत आमची विधिमंडळ पक्षाची बैठक अजून अद्याप झालेली नाही। त्यामुळे याला जे औपचारिक स्वरूपामध्ये एकत्रित बसणं असं जे करावं लागतं, पहिल्या दिवशी जी प्रेस तुम्ही मला आठवण करून द्याल की निकालाच्या दिवशी तुम्ही सगळे तीन नेते वर्षावरती गेले होते, एकत्र बसले होते। मला असं वाटतं की ते एकत्र बसणं हे जनतेने जो कौल दिला, जो भरभरून मतदान दिलं, त्याच्याबद्दलची एक धन्यवाद देण्यासाठी, जनतेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते एकत्र आले होते, ती प्रेस घेतली होती। पण यापूर्वी तिन्ही पक्षांनी, म्हणजे राष्ट्रवादी असतील, शिवसेना असेल आणि आम्ही तिन्ही पक्षांनी हे वारंवार सांगितलं होतं की मुख्यमंत्री पदाचा असा कोणताही फॉर्मॅट ठरला नाही। जसं जागा वाटप आम्ही अतिशय सहजपणे केलं, तसंच मुख्यमंत्री पदाचा मुद्दा जो आहे तो सुद्धा आम्ही सहजपणे एकत्रित ठरवू। त्यामुळे आधी एक मुख्यमंत्रीपद ठरलं होतं, मग नंतर काहीतरी बदललं, असं काही नाही। मुळामध्ये अजून नेत्यांची औपचारिक बैठकच झाली नाही, त्यामुळे याच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे। ते तिकडे खेचतायत, आम्ही इकडे खेचतोय, असा विषय आतापर्यंत उद्भवलाच नाही। हा विषय तेव्हा उद्भवू शकतो जर आम्ही एकत्र बसलो आणि काही त्यातून निष्पन्न करू शकलो नाही तर। पण ज्याची विषयाची सुरुवातच अद्याप झालेली नाही त्या विषयाला रस्सीखेच म्हणणं मला वाटतं विलास, या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना दोन्ही पक्षावरती तुम्ही अन्याय करत आहात, एवढं फक्त मी तुम्हाला विनंती करतो। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, हे स्वाभाविक आहे, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल किंवा
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्ष असेल, या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना अतिशय मनापासून असं वाटणं की हे बघा यावेळी आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं वाटणं. मनीषाताईंना असं नक्की वाटणार की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री 2.5 वर्ष चांगलं काम केलं, ते मुख्यमंत्री झाले पाहिजे. मला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून असं मला नक्की 100% मला वाटणार की देवेंद्रजी 1.5 वर्ष सॅक्रिफाईस केलं सर्वाधिक संख्या असताना, आणि त्याच्यानंतरनं सुद्धा आता सर्वाधिक जागा भारतीय जनता पार्टीच्या आल्यात, त्यामुळे देवेंद्रजीच मुख्यमंत्री झाली पाहिजे. आज या ठिकाणी आता अजित पवारांचा राष्ट्रवादीचं कोणी नाहीये, त्याला असं वाटू शकतं की दादा यावेळी मुख्यमंत्री झाले पाहिजे, किंवा त्यांच्याकडे काही मागणी केली. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना या म्हणजे पक्षाचे निर्णय नसतात, हे आपण सगळ्यात पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. पक्ष निर्णय करताना, तिन्ही पक्ष एकत्र करताना त्यावेळेच्या सगळ्या साकल्याने सगळ्या बाबींचा विचार करून मग निर्णय घेत असतो. त्यामुळे आपल्या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते भावना व्यक्त करतायत, त्यात गैर असण्याचं कारण नाही. पण याच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे, ऐकत नाहीये, मुळात बसणं अजून एकत्र औपचारिक बसणं झालेलं नाहीये. ज्यावेळी आम्ही कधी बसताय काय भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाची बैठक सुद्धा अद्याप झाली नाहीये. असे की आज भारतीय जनता पार्टीची एक पद्धत आहे, पार्लमेंटरी बोर्ड, त्यानंतर केंद्रीय निरीक्षक, आज राज्यसभेचं अधिवेशन सुरू झालंय, लोकसभेचं अधिवेशन आज सुरू झालेलं आहे. त्यामुळे सगळे केंद्रीय प्रमुख तुम्ही डिबेट शो मध्ये बोलताय, तुम्ही संयमी आहात, हे सगळं मान्य आहे. अमित शहाजी या सगळ्या याच्यात आहे, पण अजूनही 26-27 पर्यंत, त्याच्या अर्थाने 26 पर्यंत आपली विधानसभेची मुदत सुद्धा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा, घडामोडींचा 1-2 दिवसांमध्ये निर्णय होईल. केंद्रीय निरीक्षक येतील, भारतीय जनता पार्टीचा अधिकृतपणे. आता असं आहे की शिवसेना आणि एकनाथ शिंदेना एक गटनेता निवडलंय, अजित पवारांना राष्ट्रवादीने गटनेता निवडलंय. भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्याची अजून निवड सुद्धा अद्याप बाकी आहे, कारण आमची बैठक अजून त्यात झालेली नाहीये. त्यामुळे त्या बैठकीत त्याच्यानंतर मला असं वाटतं की आपण त्याच्यानंतर जर आम्ही काही एकमतावर पोहोचू शकलो नाही, जसं 19 साली उद्धव ठाकरे रिस्पॉन्स देत नव्हते, आम्ही फोन करतोय, बैठकीला यायला तयार नाही, चर्चेला यायला तयार नाही, तसंच जर झालं तर तुम्ही रस्सीखेच हा शब्द जरूर वापरा. आता तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते भावना व्यक्त करतायत. मला असं वाटतं कार्याकर्त्यांना भावना व्यक्त करण्यामध्ये काही अडचण नसतं. मी त्याच अनुषंगाने म्हणालो, भावना व्यक्त करण्यात सुद्धा ती जी रस्सीखेच आहे ना, की आपलं व्हावं वाटणं स्वाभाविक आहे, त्या वाटण्याची रस्सीख आहे. ठीक आहे, मनीषा ताई आपल्यासोबत आहेत. मनीषा ताई, बिटवीन द लाईन्स पत्रकारांना बऱ्यापैकी कळतात. आता त्यांच्या बोलण्यातली एक बिटवीन द लाईन्स फक्त तुम्हाला सांगतो, सॅक्रिफाईस असा शब्द त्यांनी वापरला, आणि या त्यागाची कायम तुम्हाला आठवण करून दिली जाते. तुमचं काय म्हणणं आहे? खरं तर केशव उपाध्यायांशी मी पूर्णपणे सहमत आहे, कारण याबाबत खरोखर 3 नेते बसलेच नाहीयेत आणि त्याच्यावर चर्चा होणंच बाकी आहे. मग एवढ्या प्रतिक्रियांचा पाऊस कशासाठी? मुद्दा क्रमांक 1, एवढ्या प्रतिक्रियांचा पाऊस कशासाठी? असं आहे विलासजी, तुम्ही विलासजी एक मिनिट विलासजी असं आहे, मनीषा एक मिनिट विलासजी असं आहे, मनीषा एकच 10 सेकंद घेतो. मनीषा विलासजी एवढ्या प्रतिक्रिया एवढ्यासाठी आहेत की नाही, विलासजी एकच 10 सेकंद. विलासजी असं आहे की 10 तेवढं असं आहे की विलास न्यूज 18 लोकमतचा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता गेला, कोण मुख्यमंत्री होणार? आता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणणारच आहे की आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. न्यूज 18चा कार्यकर्ता मनीषाताईच्या शिवसेनेकडे गेला, तर त्या कोण मुख्यमंत्री होणार? तो म्हणणार की आता असं आहे की त्या प्रतिक्रिया जर त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला तुम्ही विचारलं, मग भारतीय जनता पार्टी प्रवीण दरेकरांना तुम्ही विचारलं तुमचं मुख्यमंत्री कोण असं वाटतं, नरेश मस्केनं विचारलं तुमचा मुख्यमंत्री कोण असं वाटतं, माफ करा, एक मिनिट, त्यामध्ये असं तुम्ही कसं पत्रकारांवरती ढकललं, लगेच कसं पत्रकारांवर ढकललं बघा. आता चित्राताईंना आम्ही सांगितलं का तुम्ही तुमच्या स्टेटसवर काय ठेवा ते? त्यांनी तर सांगितलं तयार, चला लागा तयारीला, आता मुख्यमंत्री भाजपचा. भावना मी सुरुवातीला म्हणलं म्हणलं ना, आपण त्या व्यक्त सुद्धा तेव्हा. आता तुम्ही म्हणताय का, तर मग त्याचं उत्तर दिलं मी, तुम्ही विचारलं की उत्तर ठीक आहे, एवढं काय त्याच्यामध्ये? हा मनीषाताई, सॅक्रिफाईस, त्याग, असं बरं हो, लक्षात आलं विलास भटेजी, लक्षात आलं तुम्ही कशावर अधोरेखित करताय आणि तुम्हाला कुठे मुद्दा न्यायचा आहे ते सगळं लक्षात आलेलं आहे. परंतु असं आहे की आता आपण थोडं चर्चा करतो, तर मला बोलू द्या प्लीज बोला. आता स्वाभाविक आहे की आम्ही आनंदात आहोत ना, की सध्या आम्ही एन्जॉय करतोय की महायुतीचं सरकार आलंय. कारण लोकसभेनंतर जे काय नेरेटिव्ह स्प्रेड केलं आणि जे काय आमच्या वाट्याला आलं ते आम्ही स्वीकारलं, परंतु न खचता तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः मेहनत केली, पायपीट केली आणि फॉल्स नेरेटिव्ह फोडण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं. त्यानंतर वेगवेगळ्या योजना आल्या, लाडकी बहीण, आता ते तर आम्ही बोलतोच आहोत सतत आणि सतत. परंतु आम्हाला इतका आनंद झालेला आहे की आता तुम्ही व्यक्तही करायचा नाही का? मग आता आम्ही कोणाला विचारून व्यक्त करायचा का? प्रत्येक जणाला आपापला नेता मोठा आहे, आपापला वाटतो की मला विचारलं तर मला एकनाथजी शिंदे व्हावेत,
याचा अर्थ देवेंद्र फडणवीस आम्हाला आवडत नाही का? अर्थात त्यांचा त्याग आहेच. मुख्यमंत्री राहिल्यानंतर उपमुख्यमंत्री होणं ही सोपी गोष्ट नाहीये. हे न समजण्या इतके आम्ही काही अपरिपक्व नाहीये. आणि ते त्यांनी केशवनी एक्सप्रेस केलं. बरोबर आहे ना, त्यांनी एक्सप्रेस केलेलं. परंतु असं आहे की आम्हाला वाटतंय, त्यांना वाटतंय. आता माननीय अजितदादांच्या बाबतीत असे अनेकदा होर्डिंग लागलेले आहेत. त्यांच्या मतदारसंघामध्ये असतील, इतर ठिकाणी असतील. परंतु यामध्ये आम्ही सिरियसली अजून बसलेलोच नाहीये. आमच्या घटनेचा विधिमंडळाचा आम्ही काल मान्य एकनाथ. पण तुमची मागणी काय ताई? ठीक आहे, आपण तुम्ही बसला नाही, पण तुमची मागणी काय? एक प्रकारे काही नेते म्हणतात की बिहार पॅटर्न केला पाहिजे. काही नेत्यांचं म्हणणं आहे की शिंदे साहेबांच्या नेतृत्वात हे यश मिळालेलं आहे, ते कॅप्टन होते, त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळाली पाहिजे. तुमची भूमिका काय, भावना तर सांगा. माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांना सुद्धा निवडणुकीच्या पूर्वी अनेक वेगवेगळ्या कॉन्क्लेव्ह मध्ये हा प्रश्न विचारला की पुढे काय. स्वाभाविक आहे, त्यांनी हेच म्हटलं की ही निवडणूक आम्ही मान्य एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात लढत आहोत. हे त्यांनी वारंवार त्या रील्स या फिरतात आहे, बरोबर. परंतु मी पुन्हा तेच सांगेन की आम्हाला वाटतं एकनाथजी शिंदे व्हावेत, त्यात काय चूक आहे. त्यांना वाटतं देवेंद्रजी व्हावे, त्यात काय चूक आहे. सरकारचा चेहरा हे तिघही होते. मान्य एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांच्या नावाने अनेक योजना आल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली, किंवा जे काय त्यांनी आता मराठा आरक्षणाचंच धरलं, तर देवेंद्रजींनी जिथपर्यंत ते नेऊन ठेवलं होतं सुप्रीम कोर्टाने नाकारलं. म्हणजे मला असं वाटतं त्यांनी पुष्कळच्या बाबतीत केलं. पण नंतर शिंदेजींनी अजून त्याच्यावर पुढे एकनाथजींनी केलं. त्यांनी दसरा मेळाव्याला शपथ घेतली छत्रपतींच्या चरणी की मी आरक्षण देणारच, आम्ही हे सरकार कटिबद्ध आहे, त्याप्रमाणे पावलं टाकली. त्यानंतर त्या समित्या बनवल्या, रिटायर्ड जज, मग ती सगळी आंदोलनं वगैरे आपल्याला आठवतात. त्यामुळे आम्हाला एक कार्यकर्ता म्हणून स्वाभाविकच वाटणार आहे मग आमच्या स्टेटसवर आम्ही टाकणं किंवा आम्ही त्याचा जल्लोष करणं, आम्ही वेगवेगळ्या देवळात आज जाऊन आमचे कार्यकर्ते प्रार्थना करतात आहे, हे सगळं पार्ट अँड पार्सल ऑफ द थिंग आहे. हे सगळे लोक प्रार्थना वगैरे सगळं ठीक आहे. आपण विरोधकांना काय वाटतं ते या सगळ्याकडे कसं पाहतायत बघूया. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत, युवराज मोहिते आहेत. तुम्ही विरोधक म्हणून कसं पाहता? तुम्हाला काय वाटतं, कोण होईल मुख्यमंत्री, कसा होईल, कुणाचा हक्क काय, काय वाटतं तुम्हाला? विलास असा आहे की अर्ध्याहून अधिक कार्यक्रम या दोघांच्या प्रतिक्रिया झालेला आहे. विरोधक म्हणून नाही, पण आता कसं आहे, निवडणुका संपलेल्या आहेत आणि आता मुख्यमंत्री कोण होणार याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. ज्या पद्धतीने थम्पिंग मेजॉरिटी मिळालेली आहे, भाजपला कधी नव्हे एवढी जागा मिळालेल्या आहेत आणि इतकं त्यांची ताकद मिळालेली आहे, आणि तरीही भाजपला आपला मुख्यमंत्री निवडता येत नाहीये. जवळपास इतका एक दिवसाचा 2 दिवसाचा काळ गेलेला आहे. मला असं वाटतं की दोन गोष्टी त्याच्या पाठी आहेत. 2019ला अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय बोलणं नेमकं बंद दारावर झालं होतं ते आपल्याला अजूनही माहित नाहीये. पण दोन्ही बाजूंनी त्याचे दावे प्रतिदावे केलेले आहेत, पण त्याची परिणती काय झाली हे आपल्याला माहित आहे. मला असं वाटतं की आता अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकं काय करार झालाय, काय बोलणं झालंय, या गोष्टीवर हे सगळं प्रलंब होतोय. मला असं वाटतं की हा सगळा वाद जो आहे ना, हा अमित शहा आणि RSS यांच्यामधली रस्सीखेच आहे असेल तर. कारण RSS ला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस हे व्हायला पाहिजेत, पण अमित शहाच्या मनात ते नाही आहे, किंवा अमित शहानी काही शब्द जो दिलेला असेल एकनाथ शिंदेना, या वादामध्ये मला असं वाटतं इतकं मेजॉरिटी मिळाल्यानंतरही तुम्हाला तुमचा मुख्यमंत्री निवडता येऊ नये, हा वाद जो आहे. नाही, मला दोन गोष्ट आणखी पुढे मांडायचं आहे की याच्यात असं आहे की ह्या सगळा वाद जो आहे ना, हा पुन्हा 2019ची मला आठवण करून देतो की तिथे ज्या पद्धतीने ही रस्सीखेच होती, तशीच रस्सीखेच, ते तुझा शब्द अगदी बरोबर आहे, रस्सीखेचच सुरू आहे. कारण ज्या पद्धतीने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने बोलतायत, ज्या पद्धतीने त्यांची एक ती भावना आहे, ती असू शकते. पण मला असं वाटतं की भाजपने जर समजा बिहार पॅटर्न इथं राबवला तर कार्यकर्ते आणि RSS यांची भूमिका काय असेल, आणि दुसऱ्या बाजूला जर RSS ऐकून जर देवेंद्र फडणवीस झाले तर मात्र शिंदे यांची शिवसेना ती काय भूमिका घेईल, याच्यावर हे सगळं गणित जुळत नाहीये. आणि ह्या वादामध्ये हा सगळा प्रलंब होतोय. हा वाद जो आहे ना,
हा वाद आता अमित शहाकडे, म्हणजे ते येणार होते उद्या, आता ठीक आहे उद्या विलास, संविधान दिन ठीक आहे, वगैरे ठीक आहे, कारण ठीक आहे, कारण मी आहे. उत्तर घेतो पण सर. मला असं वाटतं की हे अमित शहा आणि RSS यांच्यातला हा सगळा रस्सीखेच आणि यांच्यातला वाद. केशवजी उत्तर द्या. केशवजी. मला खरंच हसू येतं, आमचे युवराज मित्र आहेत आमचे. हा. खरं म्हणजे ते पत्रकारित होते तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने तर्कशुद्ध पद्धतीने मांडणी करायचे, पण काँग्रेसमध्ये गेल्यानंतर असं का करावं लागतं मला माहिती नाही. खरं तर मी आठवण करून घे, भारतीय जनता पार्टी, एक मिनिट युवराजजी, जरा माझं पूर्ण होऊ द्या. युवराजजी माझं पूर्ण होऊ द्या, माझी विनंती आहे. असं आहे की मुळामध्ये असं आहे की गेले निकाल लागून काल संध्याकाळी निवडणूक आयोगाने काल संध्याकाळी राज्यपालांना यादी नेऊन दिली, म्हणजे जेमतेम 24 तास हे फक्त निकाल लागून झालेत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे मला त्यांना 24 तासात त्यांना मुख्यमंत्री पदाची निवड करतायत त्यांचे युवराजजी म्हणाले. अहो युवराजजी, मी तुम्हाला आठवण करून देतो, तुमचे जे वरचे युवराज बसलेत ना राहुल गांधी, हरियाणाची निवडणूक होऊन 3 महिने होऊन गेले, अजून विरोधी पक्षनेता तिथला काँग्रेसला निवडता आला नाही. हे माहिती आहे तुम्हाला? माहिती असेल तुम्हाला, ज्याला साधा विरोधी पक्षनेता निवडता येत नाही 3 महिने, त्यांनी 24 तासापूर्वी जो निवडणुकीचा निकाल आलाय त्यांना मुख्यमंत्रीपद निवडता येत नाही म्हणणं हे किती हास्यास्पद आहे हो. मुळामध्ये असं आहे की RSS, अमित शहा यांच्यातला संघर्ष, आणि याची जर तुलना करणार मुळामध्ये असं. असेल एक मिनिट युवराजजी, एक मिनिट बोला असं आहे. त्यामुळे मुळामध्ये असं बोलतो ना त्यामुळे अशा पद्धतीचे श्लेष काढण्याऐवजी मुळामध्ये असं आहे की भारतीय जनता पार्टी निर्णय करतं. आम्ही समविचारी पक्षांचा सल्ला, समविचारी जे आमच्या सोबत आहेत त्या सगळ्यांचा आम्ही विचार करतो, पण निर्णय भारतीय जनता पार्टी करतं. भारतीय जनता पार्टीचं पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करतं. आमच्याकडे पद्धतशीरपणे केंद्रीय निरीक्षक येतो, आमदारांसमोर सगळ्या चर्चा होते आणि त्यातून नेता निवडला जातो. मुळामध्ये ही चर्चा तेव्हा लागू झाली असती जर आमची बैठक होऊन काही निर्णयापर्यंत आम्ही आलो नसतो. आम्ही मगाशी सुरुवातीला सांगितलं की अनेक कार्यकर्ते अजून आनंदोत्सव, आपलं विधानसभा नवीन आमदार आपापल्या मतदारसंघामध्ये आनंदोत्सव साजरा करतायत आणि एका अर्थाने या सगळ्या विषयामध्ये मुंबईकडे बरेचसे आमदार अजून आले पण नाहीयेत. आता काँग्रेसचे जेमतेम आमदार निवडून आलेत, त्यामुळे स्वाभाविक आहे त्यांना पटकन मुंबईत मोठी आमदारांची. एक मिनिट युवराजजी, माझं पूर्ण होऊ द्या. युवराजजी माझं पूर्ण होऊ द्या. त्यामुळे अशा पद्धतीने, एक मिनिट युवराजजी माझं पूर्ण होऊ द्या. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुळामध्ये की भारतीय जनता पार्टीची बैठक होऊन जर काही निर्णय झाला नसता, किंबहुना ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी यांना उलटसुलट खूप प्रश्न विचारले गेले, त्यांनी अतिशय शांतपणे सांगितलं आम्ही अजून बसलोच नाही, आम्ही ज्यावेळी बसू त्यावेळी बसून मार्ग काढू. हे तिघही बैठकीला बसलेत आणि मार्ग निघाला नाही, त्यावेळी तुमच्या या म्हणण्याला काहीतरी अर्थ होता. त्यामुळे आपण काँग्रेसचे प्रवक्ते जरूर आहात, पण माझा अशी विनंती आहे की थोडंसं वस्तुस्थितीकडे पण आपण बघितलं पाहिजे. येतो महेश तपासेजी, मी तुमच्याकडे तो नंतर. युवराज सर, तुम्हाला काय बोलायचं आहे आता? हा, तुमचं एक कमी. मला एवढंच म्हणायचं होतं की इतकी थम्पिंग मेजॉरिटी आहे आणि 2च नावं आहेत, म्हणजे आता अजितदादा पण कॉम्पिटिशन मध्ये नाहीयेत. अजितदादांनीच स्वतः सांगितलं की मी नाहीये त्याच्यामध्ये. अशा वेळी हे सगळं होतंय, हे संशयास्पद मी म्हणणार नाही, पण ही रस्सीखेच आहे. तुम्ही मगाशी भारतीय जनता पार्टी आहे, मगाशी तुम्ही आक्षेप घेतला, नियम संकेत पार्टीचे निर्णय पाळून आम्ही करतो. थम्पिंग मेजॉरिटी काय वाटेल त्या घटना गुंडाळून या देशामध्ये आणीबाणी लावायची अशा प्रकारची मानसिकता भारतीय जनता पार्टीची नाही, जी काँग्रेसची आहे. त्यामुळे पहिल्यांदा माझी विनंती की आपण पहिला हरियाणामध्ये कोण, हरियाणात 3 महिने होऊन गेले, निवडणूक निकाल येऊन हरियाणामध्ये पहिल्यांदा विरोधी पक्षनेतेपद शोधा, तिथे विरोधी पक्षनेता करा, तो तुम्हाला नियुक्त करता येत नाही हरियाणामध्ये. आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीकडे ही शिवसेना आणि भाजप तुम्हाला कायम म्हणायचे की तुमचा मुख्यमंत्री पदाचा निर्णय होत नाही, तुमच्यात भांडणं सुरू आहेत. उद्धव ठाकरे म्हणतायत की मुख्यमंत्री चेहरा जाहीर करा, ते करत नाहीयेत. तुमच्यातल्या त्या सगळ्या मुद्द्याची यांनी मजा घेतली होती. तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय आता? मला जर व्यक्तिगत विचारलं तर मला असं वाटतं आज जे मुख्यमंत्री आहेत, जे उपमुख्यमंत्री, ह्याच्यापैकी तिघापैकी एकही जण मुख्यमंत्री होणार नाही. नवीनच काहीतरी. काय सांगताय? हा, मला व्यक्तिगत वाटतं. कसं काय, म्हणजे काय त्याचा आधार काय? तर्कवितर्कसाठी थोडा वेळ तुमच्या चॅनलवर तुम्हाला नाहीये, परंतु मला असं व्यक्तिगत वाटतं की जे आज मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्यापैकी एकही जण मुख्यमंत्री होणार नाही. नवीनच कुठला तरी चेहरा येईल. आज भारतीय जनता पार्टीकडे 132 अधिक 5 म्हणजे 137 आहे. सिंगल लार्जेस्ट पार्टी, तसं कायद्याने बघायला लागलं त्यांना कोणाची आवश्यकता पण नाहीये. परंतु ठीक आहे, 132
51 आणि 41 असा त्यांचा आकडा आहे, पूर्ण बहुमत त्यांच्याकडे आहे. हा त्याच्यामुळे स्वाभाविक जसं मगाशी आमचे मित्र केशवराव बोलले की प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आता आपला असावा, आणि 2 वर्षाआधी तर छाती रोडा भला मोठा दगड ठेवून त्यांनी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पद दिलं होतं. आता तो दगड अलगदरीत्या बाजूला काढण्याची त्यांना संधी प्राप्त झाली आहे, आणि त्या संधीचा ते योग्य फायदा घेतील असं मला वाटतं. त्यांचा ठीक विधिमंडळाची बैठक झाली नाही, हे बरोबर आहे. ते मगाशी विधिमंडळाची बैठक झाली नाही, आणि विधिमंडळामध्ये विधिमंडळ पक्ष नेता कोण ठरतो याची उत्सुकता आहे. मला 100% खात्री आहे की आज हे 3 जी नावं ह्यांच्यापैकी एकी होणार नाही. ठीक आहे. मनीषाताई, त्यांचं म्हणणं आहे की भाजप स्वतः स्वबळावरती सत्तेत येण्याच्या आकड्यापर्यंत पोहोचलेला आहे. याच्यात बघायला सुरुवात केली. ठीक आहे. आणि याच्यामध्ये शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर तपासाने कधीपासून भविष्य व्यक्त करायला सुरुवात केली. नवीन काय सुरुवात केली का तपासाची? बघू. नाही, काय वाटतंय की महेश तपासे यांनी काहीतरी आता नवीनच काहीतरी शोध लावायचा प्रयत्न करतात आहे. यामध्ये काही तथ्य नाहीये. भारतीय जनता पार्टीकडे इनफ संख्याबळाचे जवळजवळ पोहोचलेलेच आहेत, परंतु आम्ही एकत्र लढलेलो आहोत. 2019 मध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी सडनली वेगळी भूमिका घेतली आणि जनतेचा मॅन्डेट नाकारला, जनतेशी गद्दारी केली, चिटिंग केली. ठीक आहे, आता तो सगळा इतिहास झाला 5 वर्ष, परंतु इकडे आम्ही एकत्रित लढलो. तिघे एकत्रित व्यवस्थित जेल झालेले तिन्ही पक्ष, आणि एकमेकांची मतं देखील बऱ्यापैकी ट्रान्सफर झाली. काही ठिकाणी मैत्रीपूर्व झाली, कशी झाली, इकडे उमेदवार सुद्धा आम्हाला हे करावे लागले. परंतु 2019 आता कंपॅरिझन करताना आम्ही एकत्रित लढलेलो आहोत, आणि त्यामुळे एकत्रित सरकार तयार होईल आणि चांगलं सरकार देण्याचा प्रयत्न आहे. पण तुमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली अशा प्रकारचा जो एक प्रकारचा आरोप केला आता विरोधकांनी, त्यांचं असं म्हणणं आहे की आता ते तसं नाहीये. जो दगड त्यांनी काळजावर ठेवलेला होता तो त्यांना बाजूला सारायचा असं त्यांचं म्हणणं. बघा, आता एक कोणी काही बोललं तरी आमच्यात काही वितुष्ट होणार नाहीये. आणि केशव बरोबर म्हणाले, अहो 24 तास पण अजून धड उलटले नाहीयेत. अजून सगळे आमदार सुद्धा नाही. काल जेव्हा आमची बैठक झाली आमदारांची, विधिमंडळ सदस्यांची, तेव्हाही काही आमदार ऑनलाईन पण होते किंवा काय, परंतु अजून तिथपर्यंत अजून बोलणीच पुढे सरकलेली नाही, म्हणजे सुरुवात देखील झालेली नाहीये. आता हे ठीक आहे, प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांना वाटतंय जल्लोष साजरे करतायत, हे ठीक आहे, द पार्ट अँड पार्सल ऑफ द होल थिंग. ठीक आहे. केशवजी, खरंच असं काही चाललंय पडद्याच्या मागे की वेगळा चेहरा द्यायचा मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये घडलं तसं काही आहे चर्चा? जसं मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये घडलं तसंच हरियाणा आणि मणिपूरमध्येही घडलं की जे चेहरे पूर्वी मुख्यमंत्री होते तेच चेहरे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पुन्हा आले. त्यामुळे हा एकच ढोबळ फॉर्म्युला लावलेला आहे भारतीय जनता पार्टीने की नाही, प्रत्येक नवीनच चेहरे द्यायचे असं समजण्याचं कारण नाही. की बिहार पॅटर्न करावा, त्यांना असं वाटतं की बिहार पॅटर्न. पुन्हा एक मिनिट येतो मी, त्याच्या उत्तर येतो ना मी. असं आहे की जसं असं पुन्हा रिपीट करायचा नाही, पुन्हा रिपीट झाल्याची पण उदाहरण आहेत. त्यामुळे अशा पद्धतीची भारतीय जनता पार्टीचा एक ढोबळ नियम प्रत्येक राज्याला लागू, तोच तसंच होईल असं नाही. त्यामुळे एका राज्याला जो नियम आहे तो दुसऱ्या राज्याला लावला जाईल असं नाही. नंबर 1. नंबर 2 असं आहे की ज्यावेळी हे 3 नेते एकत्र बसतील त्याची केंद्रीय नेतृत्व माननीय अमित शहाजी आहेत, माननीय मोदीजी आहेत, माननीय नड्डाजी आहेत, यांच्याशी चर्चा होईल आणि त्यानंतर तो निर्णय होईल. त्यामुळे बिहार पॅटर्न करायचं की नाही का भारतीय जनता पार्टी आपल्याकडे ठेवणार नाही. पण मला असं वाटतं या सगळ्या ज्या प्रकारची भावना आता व्यक्त केली जाते, म्हणजे जर समजा तुम्ही असं गृहीत धरलं की भाजपचा मुख्यमंत्री होणार, पण ज्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली ते नाराज होऊ शकतात ना, ती भीती तुम्हाला आहे का? म्हणून तुम्ही थंडा करके खाओ, जरा शांततेने चाललंय का? अगदी नाही असं 2-3 गोष्टी आहेत. हे बघा, हे राजकारण आहे. या सगळ्या विषयामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन जायचं हे जो करतो बेरजेचं राजकारण जे नेहमीच असतं, आणि त्यामुळे राजकारणामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन जायचं असतं. त्यामुळे लगेच चला आज गरज संपली. त्यांना असं आहे की ज्या पद्धतीने काँग्रेस आपल्या अनेक मित्रपक्षांशी वागलं, मी इतिहास काढून द्यायला सांगतो की काँग्रेससोबत जे मित्रपक्ष होते त्यांची नंतर काय काय अवस्था झाली आहे. पण मला असं जायचं नाहीये. पण भारतीय जनता पार्टीने आपल्या मित्रपक्षांचा नेहमीच सन्मान ठेवलेला आहे. प्रश्न असा आहे की जो एक मिनिट आता जो गोष्टी ज्या ज्या गोष्टी आम्ही ठरवू त्या गोष्टी एकत्रित बसून जे काय ठरेल
उदाहरणार्थ भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री होईल अशा पद्धतीचे निर्णय होऊ शकेल. दुसरा अन्य काही निर्णय त्यामध्ये जसं आता आमच्या ताई म्हणतात तसा निर्णय काय होऊ शकेल. जो निर्णय होईल तो एकत्रित बसून निर्णय केला जाईल. ठीक आहे. त्याच्यामध्ये युवराजी सगळ्यांची त्या निर्णयामध्ये सगळ्यांचा सहभाग असेल. ठीक आहे. त्या निर्णयात सगळ्यांचा सहभाग असेल. ठीक आहे. नाही याच्यामध्ये मला एवढंच वाटतं, त्याने मगाशी काँग्रेसचं नाव घेतलं काँग्रेसने. मी तुम्हाला सांगतो की भाजप बद्दल जी ओळख आहे भाजपची ती हीच आहे की आपल्या मित्रपक्षांना संपवायची. मला असं वाटतं, आणि आता तुम्ही बघाल मगाशी तपासे म्हणाले ते एका अर्थाने बरोबर आहे की सहमत होत नाहीये. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला जर विरोध असेल तर सहमतीचा तिसरा खेळाडू, भलताच खेळाडू येईल जो भाजपचाच असेल आणि त्यावर सहमती होऊ शकते. आणि याबरोबरच आता मला सांगतो की ही सुरुवात आहे की शिंदेची शिवसेना संपवण्याची, आणि याची सुरुवात होईल की ज्यांच्या नेतृत्वाखाली हे म्हणजे आता मनीषाताई बरोबर बोलल्या, त्यांची भूमिका काय चूक आहे प्रजा समाजवादी पक्ष किती नावं सांगू युवराजी मी, काँग्रेस संपवलेली, सगळे पक्ष हे आता संपवण्याची भाजपची नवीन रीत आहे. खांद्यावर हात टाकायचा आणि तो पक्ष संपवायचा, आणि हे त्यांनी प्रत्येक वेळी सगळीकडे केलेलं आहे. मला असं वाटतं की आता काँग्रेसची खासियत मुंबईत डाव्याने कोणी संपवलं, एक गोष्टी मी शिवसेनेचा त्यावेळच्या वसंत सेनेचा वापर करून आता मी बोलतो इतिहास आहे. याच्यात असं आहे की शिंदे यांची शिवसेना संपवण्याची ही सुरुवात आहे. हे आता त्यांच्याही समोर माहिती आहे. पण एक गोष्ट आहे का युवराजी, याच्यामध्ये अजित हा ताई बोला थोडक्यात, आपला वेळ कमी आहे. 2-3 प्रश्न घेऊया. खूपच गंमत वाटते. अहो, ज्यांचे 57 आमदार आलेले आहेत आणि अजितदादांचे पण 41-40 आमदार आलेले आहेत, आणि राजकारणामध्ये कधीच कुठला पक्ष संपत नसतो. असे अनेक पक्ष आता संपला असं म्हणतो ते कधीतरी परत वर येत असतात. त्याच्यामुळे भाजप इतर पक्षांना गिळायचा प्रयत्न करतो वगैरे असं होत नाही. आता महाराष्ट्रात गेल्या 2 ताई तुमचा आवाज म्हणजे ताईंचं जर म्हणणं मांडायचं झालं तुमचा आवाज गेलाय. मला बोलायचं बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पण आता 29ला भरारी घेईल असं मग मनीषा ताईंचं म्हणणं मांडायचं झालं तर तसा एक आशावाद त्यातनं येऊ शकतो. मला एवढंच म्हणायचं आहे की हे तुमचा आवाज येत नाही. विलास पटकन एक कमेंट पटकन. मला बोलायचंय मुळात असं आहे की 288 विधानसभा निवडून याव्या त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं. त्यामुळे आम्ही कुणाला संपवणं हा काँग्रेसने, मी मुंबईचा अनेक राज्यातला अनेक ठिकाणचा इतिहास सांगू शकतो. काँग्रेसने कसं मित्रपक्षाने संपवलं. या ठिकाणी आत्ताच्या विधानसभेला भारतीय जनता पार्टीने 288 विधानसभासाठी 148 विधानसभांचा नाही 288 विधानसभासाठी भारतीय जनता पार्टीने काम केलं. आणि तिथले प्रत्येक आमदार हा भारतीय जनता पार्टीचा आमदार, मग तो शिवसेनेचा असो अथवा राष्ट्रवादीचा असो, तो आपला आमदार निवडून यायचा आहे, महायुतीचा आमदार यायचा आहे. या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी खाली काम केलं आणि याची माहिती, याची नोंद मुद्दा तोच आहे. त्यामुळे तुमचे 2 खासदार असताना तुम्ही 100% भाजप म्हणत होतात. 2 खासदार असताना तुम्ही 100% भाजप म्हणत होतात. आज आलं ना, आता तुम्ही जवळपास ह्याच्यावर पोहोचलात ना. एक मिनिट 100% बद्दल आम्ही आजही ठाम आहे. मी आजही ठाम आहे. मुख्यमंत्री सोडणार कसं तुम्ही? तुमच्या माझ्या 100%च्या कल्पनेमध्ये फरक आहे. असं आहे की प्रत्येक समाजातला प्रत्येक समाज घटक हा भारतीय जनता पार्टीशी जोडला पाहिजे, ही 100%ची आमची कल्पना आहे. तुमच्या दृष्टीने राजकीय यशात तुम्ही मूल्यमापन कार्यकर्त्यांना आवडेल का अशा परिस्थितीत पक्षांना संपवायचं आणि स्वतः मुळामध्ये आत्ताचा जो विषय आहे तो आत्ताचा विषय, भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येणार, अतिशय जनतेने भरभरून दिलंय आणि तिन्ही पक्षाचे नेते आगामी काळामध्ये एकत्र बसतील. त्यावेळी हा निर्णय काँग्रेसला वाटतं की कसं होणार. महेशजी, अजितदादांची भूमिका निर्णायक ठरेल का? जर बहुमत करायचं आलं 3 आहेत 2 विरुद्ध 1, म्हणजे अजितदादा ज्या पारड्यात वजन टाकतील तो मुख्यमंत्री, असं काही होऊ शकतं? जे मी हायपोथेटिकल विचारतोय. अजितदादांना ते 70,000ची परत फाईल दाखवतील, त्यांच्या पुस्तकात असेल. त्याच्यामुळे तसं काय होईल असं मला व्यक्तिगत वाटत. हा निर्णय अमित शहा आणि RSS 100% भाजपचा होईल. खेळाडू आला तर गोंधळ जो होणार आहे तो कसा शमवावा यासाठीचे वेळ काढू धोरण हे चाललेलं आहे. ठीक आहे, आपला वेळ संपलेला आहे. पण आजच्या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार.